सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गेली 4 वर्ष आपण कृषी प्रदर्शनाचं आयोजन मोठ्या स्वरूपामध्ये केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर हे 54वं वर्ष आहे. गेल्या 54 वर्षात कृषी प्रदर्शन आपण भरवतोय. कर्मयोगी आप्पा काडादी यांच्या अध्यक्षतेखाली त्या काळात सोलापूर जिल्ह्यातील जे चांगले शेतकरी आहेत त्यांची चांगले पीक किंवा त्यांनी जे काही तंत्रज्ञान वापरलं शेतीसाठी हे सर्व वापरण्याचा त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी सिद्धेश्वर शाळेमध्ये अतिशय छोट्या खाणीच्या स्वरूपामध्ये या कृषी प्रदर्शनाची पहिल्यांदा सुरुवात झाली आणि ती थोडी थोडी मोठी करत पुढे 5च दिवसामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे कृषी प्रदर्शन भरवलं पाहिजे अशी सूचना आल्यानंतर आपण हे 15 डिसेंबरला होम मैदान आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर एक 5 दिवसाचं कृती प्रदर्शन गेल्या 4 वर्षापर्यंत मोठ्या प्रमाणात भरवतोय आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद जसं त्या ठिकाणी येणारे स्टॉल धारक आहेत त्याचप्रमाणे सोलापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून येणारे शेतकरी वर्ग नागरिक जे प्रदर्शन पाहण्यासाठी होते यांनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला. गेली 4 वर्ष सिद्धेश्वर देवस्थानतर्फे हे काही कृषी प्रदर्शन भरवलं जातं त्या इंटरनल देवस्थानची जी समिती असते त्याचा चेअरमन पद हे माझे सहकारी श्री गुरुराज माळगे हे सांभाळत आहेत. त्याचबरोबर आत्मामध्ये सेवानिवृत्त झालेले विजयकुमार बरबडे यांचंही त्यामुळे चांगलं सहकार्य किंवा त्यांच्याच पुढाकारानं काही गोष्टी मोठ्या प्रमाणात आम्ही करू शकलोय. ते आत्मामध्ये असतानाही त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आताही त्यांनी मोठ्या प्रमाणात रोल घेतलेला आहे. तशाच पद्धतीनं याचं आयोजन चालू केल्यापासून गेले 5-7 वर्ष झाले. ज्यांच्या सहकार्यातून आम्ही हे करतोय ते स्मार्ट सिटीचे सांगलीचे शेटे यांच्या माध्यमातूनही हे प्रदर्शन यशस्वी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. तेही या ठिकाणी आहेत. आमचे दुसरे विश्वस्त श्री विलास कारभारी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या माध्यमातून दुसरे ज्येष्ठ विश्वस्त हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. गेली 4 वर्ष आपण सर्वांनी मोठं सहकार्य हे प्रदर्शन आणि ह्या प्रदर्शनाला प्रसिद्धी आपापल्या मीडिया माध्यमाच्या माध्यमातून आपण दिलेली आहे. यावेळेस शेतीला उपयोग कसे अवजारं करत असतील त्याच्यासाठी लागणारे काही यंत्रसामुग्री तयार करतील त्यांनाही या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे. तसंच आपले शरद ठाकरे साहेब जे लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे प्रोप्रायटर आहेत तर त्यांच्या माध्यमातून लक्ष्मी हायड्रॉलिक्सच्या माध्यमातून त्यांचाही एक मोठा स्टॉल त्या ठिकाणी आहे. लाडाचा स्टॉल त्या ठिकाणी येणार आहे. तसंच कोठारी म्हणून जे काही कोठारी पाईपवाले आहेत त्यांचा एक आकर्षक करणारा अशा पद्धतीचा एक स्टॉल त्यामध्ये अशा पद्धतीनं सोलापुराचे जे उद्योजक आहेत जे स्वतःच्या पायावर उभारून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या भागातल्या शेतीसाठी विशेष करून काम करतायत तर त्यांनाही या ठिकाणी एक व्यासपीठ मिळवून देऊन ते ह्या लोकांसमोर आणावं. अनेकांना ही माहिती नाही आहे की सोलापुरातच अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी करणारे लोक या ठिकाणी आहेत, उद्योजक आहेत. तर त्याचीही माहिती या निमित्तानं मिळावी असा एक उद्देश त्या ठिकाणी ठेवून आपण हे करतोय. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून प्रसिद्धी मिळून जर काही लोकांना आपल्याविषयी वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचं उत्पादन या कृषी प्रदर्शनात दाखवायचं असेल तर त्यांच्यासाठी आम्ही काही ठराविक 5% स्टॉल आजही राखून ठेवलेले आहेत. त्यांना माझं आव्हान राहणार आहे की त्यांनी यामध्ये सहभाग घेण्यासाठी आमच्या कमिटीशी कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांना त्यांच्यासाठी स्टॉल जे राखून ठेवले ते देता येतील एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं देवस्थानच्या वतीने स्वागत करतो. बाकीच्या गोष्टी माझे सहकारी माळगे आणि विजयकुमार बरबडे आपल्या समोर मांडतील. ह्या वर्षी पण आपण गेल्या 4 वर्षापासून यात्रेच्या पूर्वी हे मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन भरवत आहोत. जवळजवळ 300 स्टॉलचं बुकिंग ह्या वर्षी झालेलं आहे
आणि अजून पण आता मान्य अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे नवीन उद्योजक जे येत असतील तर त्यांच्यासाठी आम्ही अजून पण जागा वाढवून द्यायची तयारी आहे. त्यावेळेला आत्मा, जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आरोग्य खाते, सर्वच शासकीय खात्यांचं पण यावेळी दालना असणार आहे. बचत गट, शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना, आर्थिक शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या ज्या काही आर्थिक संस्था आहेत, बँका किंवा शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्यांचं पण इथून माहिती सर्व शेतकऱ्यांना, नागरिकांना होईल. त्याचप्रमाणे यावर्षी विशेष म्हटलं तर आकर्षण म्हटलं तर आंध्र प्रदेशमधून पश्चिमी गोदावरी जिल्ह्यातून पुंगनूर म्हणून एक गायीची जात आहे जी 2 ते 2.5 फूट उंचीची असते. ते गायी 7-8 गायी आणि काही त्याचे वासरं या ठिकाणी येणार आहेत. चायनाचा एक मोठा बोकुड आहे जो आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सगळीकडे प्रदर्शित केला जातोय. एक बुटक्या जातीची म्हैस आहे, 6 किलोचा कोंबडा आहे. आणि विशेष म्हटलं तर ह्यावेळी आपण दरवर्षीप्रमाणे डॉग शो घेतो, कॅट शो घेतो, त्याला पण प्रतिसाद सोलापूर आणि इतर जिल्ह्यातून पण मिळत आहे. यावेळी विशेष म्हटलं तर आम्ही 23 तारखेला पुष्प प्रदर्शन पण भरवत आहोत पहिल्यांदा. जे काही निसर्गप्रेमी किंवा नर्सरीत आवड असणारे लोक आहेत ते पण त्यांचे फुलं किंवा वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती असतील त्याचं पण प्रदर्शन करतील. दरवर्षीप्रमाणे पशु स्पर्धा पण आहे, गोवंशांची पण स्पर्धा आहे, त्यांचं पण इथं प्रत्यक्ष काही जातीची देशी जे आहेत ते प्रदर्शनात आम्ही इथं आणत आहोत. आणि महत्वाचं म्हटलं तर किचन गार्डनिंग हा जो केविकेचा उपक्रम आहे की छोट्या कुटुंबाला आपल्या घरातल्या घरात आपण सर्व भाजीपाला उत्पादन करू शकतो. असे 30 स्क्वेअर फुटात करायचं किचन गार्डनिंगचा डेमो लाईव्ह प्लॉट आहे, एआयचा प्लॉट आहे आणि व्हर्टिकल गार्डनचा पण यावेळी प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी करणार आहोत. कृषी विभागाच्या ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत, विशेष करून फळपिकं असतील, ऊसाची वेगवेगळी जाती आहेत, सध्याची असणारी पिकं आहेत, तुरीच्या काही नवीन जाती विद्यापीठांनी विकसित केलेल्या आहेत. त्याच्यानंतर प्रक्रिया उद्योगामध्ये काही शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत. आणि कृषी विज्ञान केंद्र सोलापूर, मोहोळ, त्याचबरोबर डाळिंब संशोधन केंद्र, रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, ज्या ज्वारीच्या संदर्भातल्या आणि सर्व श्री अन्नाच्या संदर्भातले ज्या संशोधन आपल्या इथं होतं त्या सर्वांचं प्रदर्शनामध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये विद्यापीठांनी संशोधन केले. ही सर्व अवजारं या ठिकाणी प्रदर्शित केली. मग कोरडवाचा शेतकरी असेल, फळबागामध्ये शेतकरी असेल किंवा ऊसाचा शेतकरी असेल, ते तिन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना उपयोगी पडणारे संशोधित केलेले सर्व नवीन अवजारं जे आहेत ते त्याच्यामध्ये प्रोटोटाईप आणि त्याचबरोबर विक्रीसाठी सुद्धा त्यांनी जे विकसित केलेली यंत्र बाहेरच्या ह्याच्यामध्ये दिलेली आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 पासून सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.